चंद्रभान महाराज की जय। नमस्कार, मी संकेत वानकडे आपणा सर्वांचे आपले YouTube चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीवरती मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय। आपणा सर्वांना माहितीच आहे की भेंडवळची घटमांडणी ही महाराष्ट्रामध्ये अतिशय सुप्रसिद्ध झालेली अशी भेंडवळची घटमांडणी आहे। तर यंदाची जी भेंडवळची घटमांडणी आहे ती 19 एप्रिलला म्हणजेच की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्या ठिकाणी पार पडली आणि दुसऱ्या दिवशी 20 एप्रिलला त्याचं भाकीत सकाळी पहाटेच करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील जे मुख्य पीक आहे ते म्हणजे कपाशी कापूस पिकाबद्दल सुद्धा भविष्यवाणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कापूस पिकाबद्दलची भविष्यवाणी शेतकऱ्यांमध्ये आनंद देणारी आहे। तर ही भविष्यवाणी नेमकी काय होती, कापूस पिकाबद्दल महाराजांनी सारंगधर महाराजांनी काय नेमकी भविष्यवाणी केलेली आहे, ती संपूर्ण भविष्यवाणी जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे, ते पण स्वतः सारंगधर महाराज यांच्या तोंडून। त्यामुळे ही संपूर्ण भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत जुडलेलं राहायचं आहे, स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। भेंडवळची घटमांडणी 370 वर्षापूर्वी चालू केलेली ही भेंडवळची घटमांडणी आहे। 370 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे, ही जे आता पण चालत आलेली आहे। त्यावेळेस जे आहे 370 वर्ष अगोदर चंद्रभान महाराज यांनी जी आहे ही भेंडवळची घटमांडणी सुरू केलेली होती आणि आता त्यांचे वंशज जे आहेत पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज हे सुद्धा त्या परंपरेला आता समोर नेत आहेत। त्यावेळेस जे आहे 18 प्रकारची धान्य जी आहे ठेवण्यात येत होती, ती आज सुद्धा 18 प्रकारची धान्य घटामध्ये ठेवण्यात येतात आणि त्यामध्ये मुख्य पीक म्हणजे कपाशी कापूस हे पीक त्या ठिकाणी ठेवण्यात येतं आणि कापूस पिकाची सुद्धा भविष्यवाणी जी आहे ती दरवर्षी केली जाते। तर यावर्षी सुद्धा कापूस पिकाची भविष्यवाणी करण्यात आलेली आहे। तर ही भविष्यवाणी आपण सारंगधर महाराज यांच्या तोंडून ऐकणार आहे। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून जे आहे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील। चला तर आता वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट जाऊया सारंगधर महाराज यांच्याकडे आणि त्यांच्या तोंडूनच आपण ऐकून घेऊया की या वर्षीचं कापूस पिकाबद्दलची भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी नेमकी काय आहे, भाकीत काय आहे। चला जाऊया सारंगधर महाराज यांच्याकडे। महाराज आज काय नेमकं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे? आज जे भेंडवळ येथील जे मांडणीचं भाकीत आहे, दरवर्षी हे सालाबादप्रमाणे सुमारे 350 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी हे मांडणं होत असते। तर यावर्षीसुद्धा ती मांडणी झाली। अक्षय तृतीया दिवशी सायंकाळी ते बाहेरच्या शेतात मांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस म्हणजे तिचं निरीक्षण होते। तर यावर्षीचं असं आहे की पिका पाण्याचं जर प्रमुख पीक पाण्याचा जर विचार केला तर कपाशीचं पीक चांगलं दाखवते आणि भावात पण गेल्या 2-3 वर्षापासून जे कपाशीच्या भावात मंदी होती तेवढी मंदी राहणार नाही, थोडाफार जास्तीचा नाही पण थोडाफार भावात बदल होईल। तर कपाशीचं पीक चांगलं दाखवते आणि भावात पण गेल्या 2-3 वर्षापासून जे कपाशीच्या भावात मंदी होती तेवढी मंदी राहणार नाही, थोडाफार जास्तीचा नाही पण थोडाफार भावात बदल होईल। तर अशा प्रकारे जे आहे सारंगधर महाराज यांनी जे आहे 2026च्या भेंडवळच्या घटमांडणीतील कापूस पिकाची भविष्यवाणी जी आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे। त्यांनी बोलताना असं सांगितलेलं आहे की यावर्षी कापसाचं पीक हे अतिशय चांगलं येणार आहे आणि विशेष म्हणजे गेल्या 2-3 वर्षांपासून जी कापसाच्या भावामध्ये मंदी चाललेली आहे ती मंदी यावेळेस राहणार नाही, कापसाला चांगल्या प्रकारचा भाव त्या ठिकाणी भेटेल। ही एक चांगली जी भविष्यवाणी चांगली बातमी जी आहे भविष्यवाणी जी आहे ती भेंडवळच्या घटमांडणीमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे ही जी भविष्यवाणी कापूस पिकाबद्दल झालेली आहे त्यावरनं जे आहे शेतकऱ्यांमध्ये थोडा आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे, कारण हजारोंच्या संख्येने शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते। ही कापूस पिकाबद्दलची भविष्यवाणी ऐकतात सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक त्या ठिकाणी आनंद बघायला मिळाला, कारण उत्साह होता की कारण यावेळी कपाशीचं जे पीक आहे ते प्रमुख पीक मानलं जातं महाराष्ट्रामध्ये। बहुतांश शेतकरी जे आहे कपाशीचं पीक घेतात आणि यावेळेस कापूस पीक चांगलं येणार, भावातही तेजी राहणार, त्याच्यामुळे जे आहे सर्व शेतकरी त्या ठिकाणी आनंदी होता। तर अशा प्रकारची जी भविष्यवाणी आहे कापूस पिकाबद्दलची ती यावर्षी भेंडवळच्या घटमांडणीमध्ये करण्यात आली आणि ही भविष्यवाणी जी आहे
ही संपूर्ण त्या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक ग्रुप असतील, त्याच्यावरती शेअर करा आणि ही भेंडवळच्या घटमांडणीबद्दलचं तुमचा अनुभव काय आहे, तुम्ही ही घटमांडणीचा हा व्हिडिओ जो आहे तो कुठनं बघता आहे ते सर्व काही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळून येईल की भेंडवळची घटमांडणी कुठनं त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी बघता आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये ते सुद्धा मेन्शन करा. आणि आता आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब त्या ठिकाणी करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद. महाराज आज काय नेमकं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे? आज जे भेंडवळ येथील जे मांडणीचं भाकीत आहे, दरवर्षी हे सालाबादप्रमाणे सुमारे 350 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी हे मांडणं होत असते. तर यावर्षीसुद्धा ती मांडणी झाली. अक्षय तृतीया दिवशी सायंकाळी ते बाहेरच्या शेतात मांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस म्हणजे तिथं निरीक्षण होते. तर यावर्षीचं असं आहे की पिका पाण्याचं जर प्रमुख पीक पाण्याचा जर विचार केला तर कपाशीचं पीक चांगलं दाखवते आणि भावात पण गेल्या 2-3 वर्षापासून जे कपाशीच्या भावात मंदी होती तेवढी मंदी राहणार नाही. थोडाफार जास्तीचा नाही पण थोडाफार भावात बदल होईल. तसंच दुसरं प्रमुख पीक म्हणून ज्वारी आहे. तर ज्वारीचं पीक चांगलं आहे, भावात पण तेजी दाखवते. तूर जे आहे तूर मोगम आहे. मोगम याचा अर्थ साधारण पीक होते, काही ठिकाणी त्या चांगलंही पीक येऊ शकते पण अवकाळी पाऊस दाखवते, त्यामुळे काही ठिकाणी त्याची नासाडीसुद्धा होऊ शकते. त्याच्यानंतर तिळाचं पीक आहे. तिळाचं पीक चांगलं येईल पण काही ठिकाणी नासाडी होईल. त्याच्यानंतर प्रमुख पिकात मूग येते. मुगाच्या भावात तेजी राहील, पीक साधारण येईल. उडदाच्या भावात पण मंदीच राहील, पीक साधारण येईल. बाजरीचं पीक आहे हे सुद्धा साधारण पीक राहील. त्याच्यानंतर प्रमुख जर म्हटलं तर रोगराईचं प्रतीक असलेली भादली जी आहे ती गेल्या 2-4 वर्षात अशी फारशी विखुरलेली नसायची, पण यावर्षी जास्त विखुरलेली आहे, त्यामुळे रोगराईचं प्रमाण जास्त राहील. माणसांवर आणि जनावरं गुरं यांच्यावर तसंच पिकावर सुद्धा रोगराईचं प्रमाण जास्त राहील. आणि त्याच्यानंतर रब्बी पिका इकडे, तर रब्बी पिकामध्ये प्रामुख्यानं गहू आहे, हरभरा आहे. तर गव्हाचं पीक चांगल्यापैकी दाखवते. हरभऱ्याचं पीक जे आहे मोगम आहे, तर मोगम असल्यामुळे काही भागात हरभऱ्याचं पीक चांगलं येईल आणि काही भागात साधारण पीक येईल, पण एकदम पीक येणार नाही असं नाही आहे. राजकीय स्थिती त्याचबरोबर तसंच पावसाचं जे प्रमाण आहे, पाऊस हा पहिल्या महिन्यात थोडा लहरी स्वरूपात राहील, कुठे कमी होईल कुठे जास्त होईल, सार्वत्रिक पेर होणार नाही. दुसऱ्या महिन्यात मात्र बऱ्याचशा ठिकाणी पेर सार्वत्रिक होईल. तिसऱ्या महिन्यात एकदम पाऊस चांगला आहे. चौथ्या महिन्यातसुद्धा पाऊस चांगला आहे. या तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी काही ठिकाणी होईल, त्यामुळे बरीचसं नुकसानसुद्धा होईल. कारण पुरी नसल्यामुळे, पुरी नसणे हा याचा अर्थ असा आहे की अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा नाश होणे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे सुद्धा नाश होणे, तर अशा प्रकारे हे दाखवते आहे. तसंच राजकीय परिस्थिती जी आहे, राजा कायम आहे पण तणावात राहील. राजा म्हणजे आपले जे हे आहे करडी आहे, करडी संरक्षण खातं आहे, हे बाहेरच्या दिशेनं गेलेलं आहे, त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. जगात तर राहीलच पण आपल्याला सुद्धा त्याचे सावट भोगावं लागतील, ताण त्याचा आपल्याला सुद्धा पडणार आहे. त्यामुळे राजा हा तणावात राहील. आणि आर्थिक परिस्थिती जर विचार केला तर करंजी हे प्रतीक असते, तर करंजी नाही आहे, फुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीसुद्धा देशाची फारशी अशी सुदृढ राहणार नाही, ढासळलेली राहील थोडी. याप्रमाणे हे यावर्षी घटमांडणीचं भाकीत होतं.
खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यकर्ते जे आहेत त्याच्यावर त्यांचं असं मत आहे की कुठलाही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आधार नाही याला. वैज्ञानिक आधार जरी नसला तरी शास्त्रीय कारण आहेच त्याला. शास्त्रानं, आमच्या शास्त्रानं, हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे त्याला कारण आहे. त्यांच्या दृष्टीनं जरी नशील, कारण हे पाश्चात्य लोकांनी हे जे हे केलं आहे, या संस्कृतीवर फार मोठा घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचे हे हेर आहेत, दलाल आहेत. मी म्हणतो हे काही लोक धर्माच्या विरोधात बोलत असतील ते त्यांचे दलाल आहेत, स्पष्ट भाषेत मी बोलतो.